डायलिसिसच्या चक्रातून मुक्ती. अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण. अवयव दानातून रुग्णाला मिळाली नवसंजीवनी. नवी जीवनाची नवी संधी. अंतिम अवस्थेतील किडनी विकारामुळे नियमित डायलिसिसवर अवलंबून असलेल्या एका रुग्णाला यशस्वी किडनी प्रत्यारोपणाद्वारे नव्या आयुष्याची संधी मिळाली आहे. अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे पार पडलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला डायलिसिसच्या दीर्घ आणि कष्टदायक प्रवासातून मुक्ती मिळाली असून उत्तर महाराष्ट्रातील प्रगत किडनी उपचार सेवेमधील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला. या रुग्णाला दीर्घ काळापासून किडनी विकाराचा त्रास होता आणि त्यासाठी नियमित डायलिसिस सुरू होतं. वैद्यकीय तपासण्यानंतर किडनी प्रत्यारोपण हा सर्वोत्तम उपचार पर्याय असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे रुग्णाच्या पत्नीनं किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर संपूर्ण वैद्यकीय प्रक्रियेचं नियोजन करून यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलंय. याबाबत माहिती देताना डॉक्टर विपुल गट्टाणी, वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट म्हणाले, किडनी निकामी झाल्यानंतर अनेक रुग्णांना नियमित डायलिसिसवर अवलंबून राहावं लागतं. मात्र योग्य दाता उपलब्ध झाल्यास किडनी प्रत्यारोपणामुळे रुग्णाचे जीवनमान लक्षणीयरित्या सुधारते. आज प्रत्यारोपणानंतर रुग्णाची प्रकृती चांगली असून त्यांना अधिक सक्रिय आणि स्वतंत्र जीवन जगण्याची संधी मिळणार आहे. डॉक्टर अभिजित मोरे यांनी सांगितले, किडनी प्रत्यारोपण ही केवळ शस्त्रक्रिया नसून त्यामध्ये रुग्ण, दाता आणि वैद्यकीय टीम यांचा एकत्रित प्रवास असतो. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण फॉलोअप आणि शस्त्रक्रियेनंतरची काळजी यामुळे उत्कृष्ट परिणाम साध्य होतात. या प्रकरणात रुग्णाची सुधारणा समाधानकारक आहे. अवयव दानाबाबत जनजागृतीचं महत्त्व अधोरेखित करताना डॉक्टर किशोर वाणी म्हणाले, भारतात अजूनही अवयव दानाची गरज आणि उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. योग्य माहिती आणि जनजागृतीमुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकतात. अवयव दान ही समाजासाठी अत्यंत मौल्यवान देणगी आहे. या यशस्वी उपचारामागील टीमवर्कविषयी बोलताना डॉक्टर श्याम तलरेजा यांनी सांगितले, किडनी प्रत्यारोपणासारख्या जटिल प्रक्रियेमध्ये नेफ्रोलॉजिस्ट, सर्जन, ॲनेस्थेशिया तज्ज्ञ, क्रिटिकल केअर टीम आणि नर्सिंग स्टाफ यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या बहुविशेषज्ञ सेवांमुळे अशा उपचारांमध्ये सातत्याने यश मिळत आहे. याप्रसंगी उपस्थित असलेले डॉक्टर विजय कराडे, वरिष्ठ फिजिशियन तथा अध्यक्ष नाशिक रोड फिजिशियन असोसिएशन यांनी संपूर्ण टीमचं अभिनंदन करताना सांगितले, अशोका मेडिकवर हॉस्पिटल सातत्यानं प्रगत वैद्यकीय सेवा, शैक्षणिक उपक्रम आणि क्वार्टनरी केअर सुविधांच्या माध्यमातून नाशिकच्या आरोग्य सेवेला नवे आयाम देत आहेत. किडनी प्रत्यारोपणासारख्या जटिल उपचारांचे यशस्वी व्यवस्थापन हे नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे महानगरांमधील आरोग्य सेवा आता स्थानिक स्तरावर उपलब्ध होत आहेत. अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे सेंटर हेड अरूप त्रिपाठी यांनी सांगितले, प्रगत अवयव प्रत्यारोपण सेवा उत्तर महाराष्ट्रात उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. यशस्वी किडनी प्रत्यारोपण हा त्याच दिशेनं टाकलेला आणखी एक भक्कम पाऊल आहे. रुग्णांना त्यांच्या शहरातच उच्च दर्जाची आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत. या यशस्वी प्रत्यारोपणामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की वैद्यकीय सुविधा, अनुभवी तज्ज्ञांची टीम आणि वेळेवर घेतलेले निर्णय यामुळे गंभीर आजारांवरही यशस्वी मात करता येते. तसेच अवयव दानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन आणि जागरूकता निर्माण करण्याची गरज या निमित्तानं अधोरेखित केली आहे. मेडिकल हॉस्पिटल में एज अ यूरोलॉजिस्ट रोल प्ले करता हूँ. मैं बताना चाहूँगा कि किडनी ट्रांसप्लांट कोई ऐसा कॉम्प्लेक्स प्रोसीजर नहीं है. इसमें दूरबीन पद्धति से डोनर से किडनी निकाली जाती है बिना कोई कट के, और दूरबीन पद्धति से निकालने की वजह से उनको काफ़ी कम तकलीफ़ होती है, कम ब्लीडिंग होती है और पेशेंट जल्दी से अपने नॉर्मल रूटीन पे लग जाते हैं. और उसी किडनी को जब हम निकाल लेते हैं तुरंत उसे एक स्पेशल फ्लूइड से परफ्यूज़ करते हैं जिससे वो ऑर्गन हेल्दी रहे, और उसी ऑर्गन को हम रेसिपिएंट मतलब पेशेंट जो डायलिसिस पे थे उन्हें उनके अंग में लगाते हैं. किडनी ट्रांसप्लांट प्रोसीजर अपने आप में एक ऐसा मैजिकल प्रोसीजर है कि इसमें किडनी लगाते ही किडनी काम करना शुरू कर देती है. जो पेशेंट सालों से, महीनों से डायलिसिस पे रहते थे वो अचानक से बिना डायलिसिस के यूरिन बनाने लगते हैं और वो नॉर्मल इंसान की तरह लाइफ जी पाते हैं. मैसेज ये देना चाहूँगा कि डायलिसिस से केवल वो इंसान वक्त बिता रहा था ज़िंदगी का, बट सही मायने में किडनी ट्रांसप्लांट के बाद ही वो जीवन जीना शुरू करेंगे. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर गट्टानी, मी नेफ्रोलॉजिस्ट अशोका मेडिकवर हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. आज इथे अजून एक आनंदाचा क्षण अनुभव मिळालेला आहे.
तो म्हणजे की आपल्या रुग्णालयातनं एक पेशंट ज्याचं किडनी प्रत्यारोपण होऊन त्यांना आज डिस्चार्ज करण्याची वेळ आहे. आणि खऱ्या अर्थाने हे जास्त आनंद या गोष्टीचा आहे की आजच्या युगामधली सावित्री आपण तिला म्हणू शकतो, अशा तिच्या पत्नीने किडनी देऊन आपल्या पतीचे जीव वाचवून समाजापुढे एक नवीन आदर्श उभा केलेला आहे. आणि या गोष्टीची दखल घेऊन आपल्या समाजामध्ये या किडनी प्रत्यारोपण या सर्जरी बद्दल आणि या ट्रीटमेंट बद्दल जनजागृती व्हावी अशी अपेक्षा माझ्या पत्रकार बंधूंकडनं मी करतो. आणि धन्यवाद. सक्सेसफुल किडनी ट्रान्सप्लांट केलं आहे की जिथे पेशंटच्या पत्नीने किडनी आपल्या हस्बंडला दिली आहे की जे बऱ्याच वर्षापासून डायलिसिसवर होते आणि ट्रान्सप्लांटनंतर आज जवळजवळ 15वा दिवस आहे आणि आपण डोनर चौथ्या दिवशी डिस्चार्ज केला आणि रेसिपियंटला आपण आज डिस्चार्ज करतो. तर हा जो ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम आहे हा आपण बऱ्याच वर्षापासून अशोका मेडिकलमध्ये करतो आहे आणि सक्सेसफुली तो प्रोग्राम राबवतो आहे. अशोका मेडिकलची जी सगळी टीम आहे, नेफ्रोलॉजिस्ट आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि सगळे मेडिकल, पॅरामेडिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ यांचा खूप मोठा सहभाग या सक्सेसफुल ट्रान्सप्लांटच्या मागे आहे. तर मला आशा आहे की या सगळ्या ट्रान्सप्लांटने अजून जास्त लोकांमध्ये हा अवेअरनेस ट्रान्सप्लांटविषयी निर्माण होईल आणि अधिकाधिक डोनर किडनी देण्यासाठी तयार होतील. भविष्यात जे पेशंट किडनी फेल्युअरचे आहेत, जे डायलिसिसवर आहेत, अधिकाधिक पेशंटना या ट्रान्सप्लांटचा फायदा आपल्याला जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा आपला या माध्यमातून प्रयत्न आहे. सक्सेसफुली डिस्चार्ज होत आहे त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि एवढी मोठी कॉम्प्लिकेटेड सर्जरी आणि एक मोठं ऑपरेशन सक्सेसफुली केल्याबद्दल सगळ्या टीमचं खूप कौतुक. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर, डॉक्टर, पत्रकार बंधू भगिनी, आमंत्रित पाहुणे आणि अशोका मेडिकल हॉस्पिटल परिवारातील सर्व सदस्यांचे मनपूर्वक स्वागत. जसे की एवढ्याच काळामध्ये आपण लिव्हर ट्रान्सप्लांटचा रुग्ण डिस्चार्ज केला होता. 11व्या दिवशी आपल्या अशोका मेडिकल हॉस्पिटलमधून पेशंट डिस्चार्ज झाला होता. पण त्याच पाठोपाठ जर बघायला गेलं तर लगेचच आपला किडनी ट्रान्सप्लांटचा रुग्ण या ठिकाणी डिस्चार्जसाठी फिट आणि रेडी आहे. तरी आज या महत्त्वाच्या प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आज आपल्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी डॉक्टर विजय कराडे सर, डॉक्टर विपुल गटानी, डॉक्टर अभिजित मोरे सर, डॉक्टर किशोर वाणी सर, डॉक्टर श्याम तर्लेजा सर, डॉक्टर प्रणव माळी सर, डॉक्टर इरावती वाघमारे मॅडम आणि आपल्या हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आणि डॉक्टर संदीप भंगारे सर अॅनेस्थेटिक हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. मी एक जुन्या काळाचा डॉक्टर आहे. मला इथे 38 वर्ष झाले नाशिकला प्रॅक्टिस करून. 1988 मध्ये मी नाशिकला आलो. तर नाशिकचा बदल कसं झाला, एक तो काळ होता 88 मध्ये जेव्हा मी स्कॅन पण करायला पुण्याला पाठवायचो. रुबी हॉलमधून ॲम्ब्युलन्स यायची, स्कॅन करून घेऊन जायची, संध्याकाळी सोडायची. तो एक काळ होता. एक नागरी हॉस्पिटल म्हणून एक फक्त हॉस्पिटल होता जिथे डायलिसिस व्हायचं. त्याचे पण खूप पेशंटचे नंबर लागायचे. आणि आम्ही बिईंग ए फिजिशियन, मी फिजिशियन आहे, नाशिक रोडला प्रॅक्टिस करतो. तर आम्ही सगळे हे ट्रान्सप्लांटचे पेशंट मुंबईला पाठवायचो आणि काही पुण्याला पाठवायचो. हळूहळू वोकार्ड हॉस्पिटल आला एक, काही कारणाने तो बंद झाला. पण नंतर हे सगळं सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस द्यायचं ची धुरा मला वाटतं अशोका मेडिकलनेच सांभाळली. आणि ते वोकार्ड नंतर सगळे हे जे चांगले काम आणि कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आणि हे लिव्हर ट्रान्सप्लांट आणि हे जे सगळं किडनी ट्रान्सप्लांट सुरू झाले, तर त्याच्यामध्ये नाशिकच्या रुग्णांना सेवा देण्यासाठी अशोका मेडिकलचा एक खूप मोठा हात आहे. आणि त्याची एक खूप चांगली टीम तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये किडनी काढणारे सर्जन, ती पण त्यांचं पण खूप तितकंच महत्त्व आहे जितकं की किडनी काढल्यानंतर पेशंटला कसं सांभाळायचं. ते डॉक्टर गट्टानी, डॉक्टर अभिजित मोरे माझे जावई आहे. त्यांनी औरंगाबादला बरेच ट्रान्सप्लांट वगैरे केले. पण हे अशोका मेडिकलमध्ये एक हे त्यांचा पहिला ट्रान्सप्लांट आणि सक्सेसफुल ट्रान्सप्लांट आहे. आणि त्याच्यामध्ये एक हेच सांगतो होता, हे आता एक
खूप चांगली टीम तयार झालेली आहे अशोका मेडिकवरमध्ये, आणि मला पूर्ण विश्वास आहे की चांगले अजून खूप ट्रान्सप्लांट इथे होतील, आणि किडनी लिव्हर तर सगळं सुरू झालंच आहे, आणि मला वाटतं इन फ्युचर एक जे बाकी आहे हार्ट ट्रान्सप्लांट ते पण अशोका मेडिकवर टेक ओव्हर करेल, का की इथे सगळे सुविधा एकच छताखाली उपलब्ध आहे, आणि मेन म्हणजे खूप चांगली डॉक्टरांची एक टीम तयार झालेली आहे. आणि कोणतं पण हे जे मोठं काम किडनी ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट असतं एक माणसाकडून होत नाही, ही एक लढाई असते. जसं एक आपला युद्धामध्ये जसं एक कमांडर असतो आणि त्याच्या खालची पूरी बटालियन असते, तर बटालियन पण पूर्ण तितकीच इम्पॉर्टंट असते. सिस्टरपासून वॉर्डबॉयपासून RMOs जे असतात सगळे टीम जे आहे ते तयार व्हायला पाहिजे, आणि तेव्हाच हे सगळं ट्रान्सप्लांट आणि हे सगळे कॉम्प्लिकेटेड सर्जरी सक्सेसफुल होतात. आणि मला वाटतं हे सगळं अशोका मेडिकलमध्ये तयार झालेली आहे. तर मी आता मनापासून शुभेच्छा देतो की अजून त्यांनी हे उपक्रम पुढे न्यायचं, आणि अजून नवीन काही उपक्रम